नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये. आज आपण दिवाळीच्या फराळा स्पेशल अर्धा किलो खव्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर अतिशय सॉफ्ट आणि अगदी झटपट होणारे हे गुलाबजाम आहेत. तर चला सुरुवात करूया पाकापासनं. एका भांड्यामध्ये आता आपल्याला अर्धा किलो साखर टाकायची आहे. जेवढा तुमचा खवा असेल तेवढीच तुम्हाला साखर लागते. तर अर्धा किलो आपण इकडे साखर वापरलेली आहे. 1 कप म्हणजे 250 ग्रामचा आपला 1 कप होता. आता यामध्ये 2 कप पाणी टाकूया. म्हणजे जेवढं कप तुमची साखर असेल तेवढंच तुम्हाला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि थोडासा गॅस फास्ट ठेवून ही साखर आपल्याला वितळवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे जो गुलाबजामचा पाक असतो तो थोडासा पातळसर असतो, तर त्याला आपल्याला एकतारसुद्धा करायची गरज नाही आहे. तर चला एका साईडला पाक तयार करूया आणि दुसऱ्या साईडला गुलाबजामचं जे पीठ असतं ते मळून घेऊया. इथे आता घरगुती हा खवा आहे, तर हा जो खवा आहे तो अर्धा किलो खवा आहे आणि हा जो खवा आहे तो मी घरी बनवलेला आहे. तर घरी खवा कसा बनवायचा याची रेसिपीसुद्धा चॅनलवर अपलोड आहे, हवं तर तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपण टाकणार आहे 100 ग्रॅम मैदा आणि 1 छोटा चमचा साखरयुक्त वेलची पूड. आता इथे अर्धा टीस्पून आपण खाण्याचा सोडा वापरलेला आहे. जर खाण्याचा सोडा नाही वापरला तरी चालेल, पण गुलाबजाम अगदी टमाटम फुगले जातात आणि त्याच्या साईजच्या दुप्पट तिप्पट ते फुगतात. त्यासाठी आपण फक्त अर्धा टीस्पून आपण इकडे खाण्याचा सोडा वापरला आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि जर घरी खवा बनवला असेल तर यामध्ये मैदा किंवा जे गव्हाचं पीठ आपण ॲड करतो ते थोडंसं जास्त मावतं आणि अगदीच बाहेरचा खवा असेल तर त्यामध्ये ऑलरेडी थोडासा मैदा किंवा थोडीशी भेसळ असल्यामुळं तुम्ही जे मैदा ॲड करतो तो थोडासा बेताने ॲड करावा. तर इथे आपल्याला अर्धा किलो खव्यासाठी 100 ग्रॅम आपल्याला मैदा ॲड करावा लागतो. अशा प्रकारे आता व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर अगदी सॉफ्ट आपल्याला हे पीठ गुलाबजामचं मळून घ्यायचं आहे. तर ज्यावेळेस आपण गुलाबजाम तयार करतो तर त्यावर एकसुद्धा क्रॅक किंवा रेषा आल्या नाही पाहिजेत. तर अशा प्रकारे हाताने मी दाबून प्रेस करून साधारणतः एक 7 ते 8 मिनिट हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. अगदी सॉफ्ट पीठ तुम्ही इकडे बघू शकता. तर यापेक्षा जास्त मैदा ॲड करू नका, नाहीतर मग मैद्याची जास्त गुलाबजाममध्ये टेस्ट येईल आणि खव्याचा टेस्ट थोडासा कमी येऊ शकतो. तर त्यामुळे अगदी प्रॉपर खव्याचे गुलाबजाम करायचे असतील तर खवा जास्त असावा आणि त्यामध्ये मैदा आवडत असेल तर रवासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता मैद्याच्या ऐवजी. तर बघा एक गुलाबजाम मी असा तयार करून बघितलेले हातावर, यावर एकसुद्धा भेग येत नाही आहे. याचा अर्थ आपलं जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे. तर अजून थोडंसं पीठ मी मळून घेतलेलं आहे जेणेकरून आपला गुलाबजाम अगदी सहज आपल्याला वळता येईल आणि अगदी सॉफ्ट, यावर एकसुद्धा क्रॅक तुम्हाला दिसणार नाही. तर बघा किती सुंदर आपण इकडे गुलाबजाम बनवून घेतलेलं आहे. तर अगदी छोटे छोटे गुलाबजाम तुम्ही बनवू शकता कारण ते तळून त्याच्या साईजला दुप्पट किंवा तिप्पट होतात. तर बघा किती मस्त गोल गोल आकाराचा एक मीडियम साईजचा गुलाबजाम मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. तर 5 मिनटं पीठ थोडं साईडला ठेवूया आणि पाकाला चेक करूया. तर इकडे जो पाक आहे तो लगभग आपला तयार होत आलेला आहे. तर आपल्याला 1 तार 2 तार वगैरे पाक करण्याची गरज नाही आहे. तर थोडासा जो असा पाक घेऊन बघायचा पळीवर आणि जो शेवटचा थेंब असतो थोडासा लांबट पडत असेल तर याचा अर्थ आपला पाक तयार आहे. गॅस बंद करा. थंड झाला की पाक थोडासा पुढे जातो, त्यामुळे तो बरोबर 1 तारला पोहोचतो. आता इथे आपण जे पीठ आहे गुलाबजामचं तयार करून घेतलं होतं, साधारणतः 5 मिनिट भिजवलेलं आहे आणि अशा प्रकारे आता आपण अशा प्रकारे गुलाबजाम तयार करून घेऊया. तर बघा आता एका बाउलमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला ज्या साईजचे गुलाबजाम बनवायचे असतील त्या पद्धतीने बनवून घ्यावेत. फक्त थोडीशी काळजी घ्या कारण ते साईजला डबल टिबल होतात, तर ते अगदीच मोठे बनवू नयेत. तर थोडेसे मीडियम किंवा लहान तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बनवू शकता. आता इकडे आपण साजूक तूप कढईमध्ये टाकलेलं आहे. तर इथे देशी गाईचं शुद्ध तूप मी वापरलेलं आहे. या जागी तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर आता थोडासा पिठाचा गोळा टाकून बघा. हळूहळू जर पीठ वर आलं इतपतच समजायचं की आपण हे तूप गरम केलेलं आहे किंवा तेल इतपत आपल्याला गरम करायचं आहे. तर अशा प्रकारे आता गुलाबजाम आपण एका वेळेला जेवढे तुमच्या कढईमध्ये बसत असतील तेवढे गुलाबजाम तुम्ही टाकून घ्या आणि गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे. तर बारीक गॅसवरच आपल्याला हे जे गुलाबजामुन आहेत
ते आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. तर इथे तेल वापरू शकता किंवा तुम्ही इकडे तूप वापरलं तरी चालेल, पण मी अगदी हे तुपामध्ये तळून घेतलेले आहेत, तर याची टेस्ट अजून जास्त छान येते. तर तुम्ही बघू शकता. आता एक ट्रिक तुम्हाला मी सांगितलेली आहे. एक झारी घ्यायची छोटी किंवा चमचा घ्यायचा आणि गुलाबजामुनला टच न करता फक्त आतमध्ये असं गोल गोल फिरवायचं, जेणेकरून ते गुलाबजामुन सगळ्या साईडने व्यवस्थित तळले जातात. तर ही एक सोपी पद्धत आहे. तर असं उलटपलट करत असताना बऱ्याचदा गुलाबजामुन मोडण्याची शक्यता असते आणि अगदी ते डेलिकेट असतात. तर त्यासाठी फक्त असं गोल गोल फिरवलं की सगळी गुलाबजामुन सगळ्या साईडने व्यवस्थित तळली जातात. तर हे खव्याचे गुलाबजामुन अप्रतिम होतात चवीला. अगदी जो पाक आहे तो पूर्णपणे या गुलाबजाममध्ये परफेक्ट मुरला जातो जर तुम्ही ही सगळी रेसिपी फॉलो केली तर. आणि जे काही प्रमाण मी सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे. तर बघा, तर यापेक्षाही डार्क कलर आवडत असेल तर तुम्ही काढू शकता. तर आता गुलाबजामुन जे आहेत आपल्याला टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत. डायरेक्ट पाकामध्ये सोडायचे नाहीत, नाहीतर तुमचे गुलाबजामुन बऱ्याचदा तेलकट होण्याची शक्यता असते. तर सुरुवातीला त्याला टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आणि थोडीशी गरम असतानाच ते पाकात सोडणार आहे आपण. तर बाकीची गुलाबजामसुद्धा अशाच प्रकारे तुपामध्ये आपण तळून घेऊया. तर आता इथे आपण दुसऱ्या वेळेससुद्धा किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा जेवढी शक्य आहे तेवढी गुलाबजामुन टाकून घेऊया. तर बघा, अशा प्रकारे थोडंसं झारीने तेल सोडायचं. तर तुम्ही इथे बघू शकता याची जी साईज आहे ती ऑलमोस्ट डबल किंवा थ्राईस म्हणता येईल आपल्याला, एवढी ही तिप्पट फुगलेली आहे. तर खाण्याचा सोडा खूप जास्त वापरू नये, नाहीतर मग तुमची ही जी गुलाबजाम आहेत ते बऱ्याचदा तेलामध्ये फुटतात किंवा विरघळतात. तर गुलाबजामुन विरघळण्याचं एकच कारण असतं, मैद्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा. मैद्याच्या जागी रवा वापरला, बारीक चिरोटी रवा तरी चालेल, किंवा गव्हाचं पीठसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर 1 किलो जर तुमचा खवा असेल तर त्याला 200 ग्राम मैदा लागतो. तर आपण इकडे अर्धा किलो खवा वापरला आहे, याचा अर्थ 100 ग्राम आपल्याला मैदा किंवा रवा इकडे वापरायचा आहे. रवा नसेल तर तुम्ही इकडे गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. गव्हाचं पीठ वापरलं की थोडीशी गुलाबजामुन जे आहेत ती थोडीशी लालसर होतात. अदरवाईज गुलाबजामुन अप्रतिम चवीची होतात. तर तुम्ही इथे बघू शकता. तर दुसरा जो गुलाबजामचा टप्पा आहे तो सुद्धा मी व्यवस्थित तळून घेतलेला आहे. तर अगदी परफेक्ट कलर इकडे आपल्या गुलाबजामला आलेला आहे. तर बघा, आता ही गुलाबजामुनसुद्धा आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया. आणि इकडे पाक जो आहे तो आपला स्टील गरमच आहे. तर आता हे या गरम पाकामध्ये आपल्याला गुलाबजाम टाकून घ्यायचे आहेत. तर अगदीच उकळता पाक असू नये किंवा उकळतं तुम्ही जर पाक वापरला तर जी काही गुलाबजामुन असतील ती अगदी गदगद शिजल्यासारखी होतील. तर त्यामुळे थोड्याशा वाफा कमी झाल्या, पण पाक थोडासा गरम असावा, पण खूप जास्त गरम असू नये. आता याला झाकण न लावता असंच ठेवून द्या, नाहीतर घाम फुटून अगदी गुलाबजामुन शिजल्यासारखी होतील. तर असंच एक अर्धा तास मी ठेवलेलं होतं. अर्ध्या तासानंतर छानपैकी आपला जो पाक आहे तो गुलाबजाममध्ये व्यवस्थित मुरला गेलेला आहे. तर बघा, एका बाऊलमध्ये आपण ही गुलाबजामुन काढून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे गुलाबजामला आणि अगदी मस्तच आपले गुलाबजामुन तयार आहेत. तर अर्ध्या तासामध्ये व्यवस्थित हे गुलाबजाम पाकामध्ये मस्तपैकी मुरले जातात. तर आता तुम्हाला मी एक गुलाबजाम जो आहे तो कटसुद्धा करून दाखवणार आहे. बघा किती तो सॉफ्ट झालेला आहे. अगदी असा सगळा जो पाक आहे तो गुलाबजाममध्ये व्यवस्थित मुरला गेलेला आहे आणि अगदी आपले असे साईजला डबल किंवा टिबल हे आपले गुलाबजामुन जे आहेत खव्याचे तयार आहेत. नक्की ट्राय करा. आवडत असतील तर ड्रायफ्रूट्सनी यावर काजू, पिस्ता किंवा तुमच्या इच्छेनुसार मनुकासुद्धा तुम्ही स्टफिंग करून हे गुलाबजामुन तयार करू शकता, किंवा यावर डेकोरेशन करतासुद्धा तुम्ही पिस्ता लावला तरी चालेल. तर इथे आपले सॉफ्ट खव्याचे अर्धा किलोचे परफेक्ट प्रमाणासह गुलाबजामुन तयार आहेत. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल